राम श्री राम जय जय 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 राम जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांना नमस्कार करते। श्रीराम जय जय राम। सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ। मी आदरणीय समर्थ भक्त शोभाताईंना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दास बोधासी बोधवावे। अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वंदे गुरुपरंपराम्। परम पूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन करते। आचार्य डॉक्टर सुनीलजी लुले यांना साष्टांग नमस्कार करते। प्रभू रामरायांना सुद्धा साष्टांग नमस्कार करते। समर्थ रामदास स्वामी यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करते। या समूहाचे राजू दादा यांना वंदन करते आणि श्रोते हो आपण जगदीश मूर्ती आपण सर्वांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। आपण दशक 17वा प्रकृती पुरुष यामध्ये समास 9वा तनु चतुष्टय निरूपण हे आपलं चिंतन सुरू आहे। ह्या अंतर्गत आपण ओव्या पाहत आहोत की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी। काल आपण बघितलं विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान, नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धन्यते। आता आज आपण पाहणार आहोत स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदव भास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहाचे। अकार उकार मकार अर्धमात्रात तो ईश्वर, ऐसा मात्र चत्वार चौदेहांच्या। तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहांचे। तर या ओवी आपण पाहणार आहोत। काल आपण बघितलं की तुर्य अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य
तर तूर्य ही जी आहे हे महाकारण शरीराची तूर्य अवस्था आहे. आणि याचं लक्षण काय हो? तर 3 देह, स्थूल सूक्ष्म कारण, 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, 3 स्थाने, हृदय, कंठ, मुर्गन, 3 भोग, स्थूल भोग, प्रवृत्त भोग, आनंद भोग, 3 भोगते, विश्व, तेजस आणि प्राज्ञा. या सर्वांचं जे साक्षीत्व करते ती तुर्य अवस्था होईल. या सर्वांचं साक्षीत्व करते ही अवस्था. आणि तुर्येमध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, आकांक्षा नाही, कोणतीही इच्छा नाही, अखंड आनंद रूपता, केवळ आनंद रूपता, सुखरूपता, निर्भयता तिथे त्या अवस्थेमध्ये असते. कोणतीही उपाधी नसते, कोणती उपाधी नाही, द्वंद्व नाही, त्रिपुटी नाही, कोणताही भेद नाही, कोणताही प्रकारचा भ्रम नाही, केवळ संवित बघतो, संवित बघतो आणि शुद्ध जाणीव तिथे असते, केवळ आनंद रूपता, बस. अशी ही अद्वैत स्थिती आहे, ही तूर्य स्थिती आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि हा जो आहे तूर्यचा भाग, तिच्यामध्ये सहजता यायला पाहिजे. आधी साधक हेतुपूर्वक प्रयत्न करतो आणि हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी तो स्थिरावतो आणि आत्मरथ होतो. आणि त्या आत्मरथतेमध्ये सहजता येते, मीच आनंदाचा ठेवा आहे, इथे तो स्थिरावतो. हे काल आपण सविस्तर बघितलं. याशिवाय आपण बघितलं की 4 अवस्था बघितल्या, त्याही नाहीशा होतात, तेव्हा ब्रह्मस्थितीच्या तिथे आपण स्थिरावतो. तर विश्व, तेजस आणि प्राज्ञ इथपर्यंत आपण गेलो होतो. तर विश्व काय आहे? विश्व विराट यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. व्यष्टी आणि समष्टी याच्यामध्ये कोणताही भेद नाही आहे, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं याचं वर्णन असते की जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, वेगळं असं काहीही नाही. आणि विश्व म्हणजे विश्व आणि विराट, तैजस आणि हिरण्यगर्भ, प्राज्ञ आणि अव्याकृत हे सर्व समान धर्माचे आहेत. हेही आपण काल सविस्तर बघितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर हा सगळा द्वैताचा पसारा आहे, म्हणून आपल्याला त्याचा निराश करायचा आहे, त्याच्यात रमायचं नाही, तर त्याच्यामध्ये त्याचा निराश करायचा आहे आपला. आणि निराश केल्यानंतर अद्वैत स्वरूप मी आहे, अय्यम आत्मा ब्रह्म, इथपर्यंत साधक सहज जातो. पण केव्हा? या गोष्टीचा निराश करू त्यावेळेस. म्हणून समर्थांनी म्हटलं, ऐसी ही तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. साक्षीत्व करून त्या साक्षीत्व करता करता तो साक्षी रूप होतो, आत्मरूप होतो. म्हणून आधी याचं साक्षीत्व करणं शिकायचं आपल्याला, या सगळ्या गोष्टीचं. आणि नंतर तैजस बघितलं, विश्व तैजस. तैजसामध्ये स्वप्नाची देवता आहे आणि आत्म्याचा द्वितीय पाद आहे, अति अंतरप्रज्ञ आहे. मी स्वप्न पाहतो, आतल्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. म्हणून मी स्वप्न पाहतो असे म्हणणाऱ्या जीवाला तैजस असं म्हणतात.
अविद्येने तो ग्रस्त असतो. अनेक भ्रम याच्या ठिकाणी असतात आणि अनेक भ्रमाचा त्या गाठींचा गुंता झालेला असतो आणि हा गुंता लवकर सुटत नाही. वास्तविक मी आनंद स्वरूप आहे, पण या भ्रमाच्या गाठीमध्ये आपण राहतो ना, त्याच्यामुळे हा गुंता सुटत नाही. केसाचा गुंता कसा उलझून जातो, म्हणजे तो सुटत नाही, त्याप्रमाणे अनेक भ्रमाचा, अनेक द्वैताच्या पसाऱ्याचा गुंता आहे, ते सुटत नाही. आयुष्य जातो पूर्ण हा गुंता सोडवायला, तरी तो सुटत नाही. सगळे भ्रम आपल्याला दूर करायचे आहेत, बाजूला करायचे आहेत. आणि वास्तविक मी आनंद रूप आहे हे आपल्याला समजत नाही, म्हणून आपण कष्टी होतो आणि दुःखी होत राहतो. त्याच्यामध्ये सुखदुःखामध्ये आपलं जीवन चालतं. या सगळ्यात द्वंद्व आहे. या सर्वांचा निराश करून हे ज्याच्या सत्तेवर सगळे कार्य घडतात तिकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि हे आपण बघितलं ही तेजस. आता त्याच्यानंतर बघितलं प्राज्ञ. प्राज्ञ हे जे आहे हा आत्म्याचा तृतीय पाद आहे, प्राज्ञ. आणि त्याचं स्थान आहे सुषुप्ती, गाढ निद्रा. निद्रेतील जीव कोणतंही कर्म करतं का? कोणती कामना नाही, कोणती इच्छा नाही, काही करणं नाही, काही देणं नाही, काही घेणं नाही. गाढ झोपेमध्ये काहीच नाहीये. आणि ही सगळं वृत्तीरहित असते. पण सुषुप्ती अवस्थेत मन लय पावते. तिथे मन राहत नाही. मन लय पावत असल्यामुळे द्वैत प्रपंच, द्वैताचा पसारा, मनोव्यापार याचे जे चांचल्य चालते ते हे चांचल्य थांबून जाते मनाचं. त्याच्यामुळे कोणतंही काम नाही त्या मनाला. आणि मनाने काम ज्या वेळेस बुद्धीला देत नाही, चित्तामध्ये काही नाही, मनच कसं झालेलं आहे? अमन झालेलं आहे, उन्मन झालेलं आहे. म्हणजे नाही, मन नावाची गोष्ट नाही, उन्मन होऊन जातं. आणि अशी जी स्थिती आहे, एकच आत्मा या तिन्ही प्रकारे या देहामध्ये राहतो, 3 प्रकारे स्थित राहतो. आता चौथी जी गोष्ट पाहायची आपल्याला, तर ती आहे प्रत्येगात्मा. कारण हे जे आहे की विश्व तेजस प्राज्ञ, प्रत्येगात्मा हे अभिमान, प्रत्येगात्मा आपल्याला पाहायचं आहे. आता प्रत्येगात्मा काम याच्याबद्दल आपण सविस्तर पाहू. आज आपण प्रत्येगात्मा पाहणार आहोत. तर प्रत्येगात्मा याचं सांगत असताना सांगितलेलं आहे, ह्या प्रत्येगात्मा कसा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे आपण आता पाहणार आहोत प्रत्येगात्माविषयी. तर प्रत्येगात्मा हे हा आत्म्याचा तृतीय पाद आहे. हा आत्म्याचा तृतीय पाद आहे आणि सुषुप्ती हे त्याचं स्थान आहे. प्रत्येगात्माचं सुषुप्ती हे स्थान आहे, तृतीय पाद आहे. आणि याच्यामध्ये निद्रेमध्ये जीव कामना नाही करत ना, वृत्तीरहित असतो. म्हणून आत्म्याचा कोणतीही वृत्ती तिथे राहत नाही आणि केवळ आनंदमय, आनंदाचा भोक्ता आहे. केवळ आनंदाचा भोक्ता आहे आणि प्रज्ञान घन स्वरूप आनंदमय आहे. म्हणून चतुर्मुख आहे तोच प्राज्ञ होय, वृत्ती रहित असतो, कोणतीच वृत्ती नाही. मग आहे, मग प्राज्ञाच्या ठिकाणी प्रणवाचा हा तिसरा पाद आपण बघितला की प्रणवाचा तिसरा पाद आहे. आणि अज्ञान हेच त्याचं कारण शरीराचं स्वरूप आहे. गाढ झोपेत आपण कसं असतो, कोणतंच कार्य नाही. गाढ झोपेमध्ये कोणती सुख नाही, कोणती क्रीडा नाही. अज्ञान व कारण शरीर यांची प्रज्ञा ही अभिमानी देवता आहे. मी झोपणारा आहे असं जो म्हणतो ना, त्या जीवास प्राज्ञ असे म्हणतात. मी आता झोपतो, ही प्रज्ञेची स्थिती आहे. म्हणून साचची पुढती विरा, आपण ही ओवी बघितली, सविस्तर बघितली. जरी स्वप्न न येता जागरा, तरी ब्रह्मभावे साचोकारा म्हणू येई.
गाढ झोपेमध्ये, पण पुन्हा जाग आल्यानंतर आपण जशाला तशा होतो. म्हणून प्राज्ञाबद्दल विवेक सिंधू मध्ये मुकुंदराज स्वामी सांगतात, प्राज्ञ सुषुप्ती अज्ञान हे त्रय तू जाण, त्यासी हृदय ऐसे स्थान जाणावे पे. म्हणजे प्राज्ञामध्ये सुषुप्ती अज्ञान हे प्रणवाच्या म या पदाचे दोन म्हणजे घटक आहे आणि त्याचं हृदय हे स्थान आहे. आता शास्त्रात आपण बघतो की मायेशिवाय काही नाहीच आहे, म्हणजे माया आहे ह्याचं हे केलेलं आहे. म्हणून माया व अविद्येला कोणाचा आधार आहे? जेवढी माया आहे, हा मायेचा पसारा आपण म्हणतो, याला आधार कोणाचा आहे? तर ही अविद्या ही तिचीच उपाधी सापेक्ष आहे. म्हणजे उपाधी सापेक्ष काय आहे? ईश्वर. म्हणून ही त्याची रूपे आहेत. ईश्वराच्या संदर्भात ज्यावेळेस प्रलय व जीवाच्या संदर्भात सुषुप्ती अवस्था असे आपल्याला संभवतात. म्हणून श्रुती म्हणते की प्राज्ञ आत्म्याचे विशेषण सांगते. आता त्याचं विशेषण काय प्राज्ञाचं? आपण हे प्राज्ञ बघत आहोत आणि आपल्याला पाहायचं आहे तर हळूहळू प्राज्ञामध्येही आहे. आणि सुषुप्ती 3 अवस्था ज्या सांगितल्या की विश्व, तेजस आणि प्राज्ञ, हे थोडं प्राज्ञ आपण सविस्तर घेतलं की कारण याच्यातून आपल्याला निघायचं आहे. प्राज्ञेची अशी स्थिती आहे, पण आपल्याला पुढे जायचं आहे प्रत्यगात्मा. चौथी जी स्थिती आहे ती प्रत्यगात्माची स्थिती आहे. प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी काय असतं? प्रत्यगात्मा इथे प्रत्येक जीवाला व्यापणारा प्रत्यगात्मा आता पाहणार आहोत. ही 4 स्थिती, ह्या प्राज्ञाचा सुद्धा आपल्याला निराश करायचा, कारण ही पण अडकवते आपल्याला, म्हणून याचा निराश करायचा आहे. आणि चौथी जी स्थिती आहे प्रत्यगात्मा. आता प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्येक जीवामध्ये असणारा, लहान असो, मोठा असो, मुंगी असो, हत्ती असो, कोणी असो, प्रत्येकातला आत्मा. आता प्रत्येगात्मामध्ये कोणतीही इच्छा, संकल्प हे जे असतात यांचं जो साक्षीत्व करतो, आपल्या अंतःकरणामध्ये अनेक इच्छाचे पुंज असतात, तर ह्या सर्वांचं तो अंतःकरणाचाच तो साक्षी आहे. आणि सुख दुःख अहंकार इथे राहत नाही. इथे फक्त प्रत्येक जीवामध्ये तो राहून असतो, त्याला व्याप्त असतो. आता प्रत्येक यांचं साक्षीत्व करणारा हा प्रत्यगात्मा होय. आता आणखीन एक याचं वर्णन केले आहे की प्रत्येक म्हणजे हलंत म्हणायचं क आणि परत मागे जाणे. आता मागे जाणे म्हणजे आपण बघितलं याच्या आधी की परतोनी पाठी मोरे ठाके, आपण या आपण देखे, देखत खेवे ओळखे ते वस्तू गामी. याच्यामध्ये हा मागे जातो, देहादी जगताकडे न वळता या स्थितीमध्ये तो मागे जातो. मागे म्हणजे कुठे जातो? चिदाभास कुटस्थ रूप होतो. आलेला कुठून आहे? तो कुटस्थापासून. आणि कुठे जातो? तो कुटस्थाकडे जातो. अगदी त्याप्रमाणे हा मागे जाऊन आपल्या मूळ स्वरूपाचा वेध घेतो, आतल्या आत शोध घेतो. आणि हे जे आहे की 4 प्रकारचे अभिमान आपण जे बघितले, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्यगात्मा, तर अशा प्रकारे या प्रत्यगात्माचं स्वरूप आहे. हा देहादी जगतामध्ये रमतच नाही. आणि देहादी जगतामध्ये न रमता याचं भोगस्थान काय हो? की एकच आत्मा शरीरामध्ये सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये व्याप्त असतो, तोच. आणि याचं राहण्याचं असं स्थान जर बघितलं ना, तर शास्त्रांनी सांगितलेलं आहे की आपल्याला दाखवावं लागतं. म्हणून तो उजव्या डोळ्यात, त्याला विश्व आपण म्हणतो, उजव्या डोळ्यात राहतो. मनाच्या आत तेजस आणि हृदय आकाशात प्राज्ञा, असं येताना उजव्या डोळ्यात विश्व, मनाच्या आत तेजस आणि हृदय आकाशात प्राज्ञा. एकच आत्मा या शरीरामध्ये 3 प्रकारे राहतो. म्हणून
तो सर्व भूतात आहे, सगळीकडे व्याप्त आहे, कणा कणामध्ये व्याप्त आहे. पण आपल्याला वाटतं की तो एका ठिकाणी, जसं सूर्य आहे आणि सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर खाली अनेक पाण्याचे टोपले असेल तर ते प्रतिबिंब वेगवेगळं दिसतं. तसं आपल्याला वाटते की आत्मा याच्यात वेगळा आहे, याच्यात वेगळा आहे, याच्यात वेगळा आहे, पण सूर्य एकच आहे ना. हे प्रतिबिंब रूपाने म्हणजे वेगवेगळे टोपले ठेवलेले आहे आकाराचे, म्हणून आपल्याला त्याला वेगवेगळा आकार वाटतो. अगदी त्याप्रमाणे हा आत्मा एकच आहे, पण ज्या वेळेस आपण म्हणतो की विश्व, तेजस, प्राज्ञ वेगळे वेगळे आपण शेशी टोपले ठेवलेले आहे, म्हणून त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं, पण वास्तविक तो एकच आहे ना. तसं सगळ्यांमधला आत्मा एकच आहे, तो प्रत्येगात्मा होय. आणि हे जे आहे हे आपल्याला केवळ भासते वेगवेगळ्या वेगळ्या टोपल्यामध्ये आहे. सूर्याचं प्रतिबिंब गोल भांड्यात ठेवलं तर गोल आहे, लांब भांड्यात ठेवलं तर लांब आहे, असं आपल्याला वाटतं. पाण्याचा आकार बदलला, भांड्याचा आकार बदलला की ते तसं आहे, पण सगळ्यांमध्ये ते आहे प्रतिबिंबित, सगळ्यांमध्ये तोच आत्मा व्याप्त आहे. याच्यावरून हे पाहायचं आहे, एकच परमात्मा सर्व भूतामध्ये व्यापलेला आहे. मुंगी में छोटो बन बेटो, हाथी में मोटो तू, चोरी करे जेव्हा बाजी चोरतो, और फौजी में फौजी तू. फौजी मध्येच तो आहे, चोरामध्ये पण तोच आहे. या अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत, पण त्याच्यातलं तत्व एकच आहे ना. ही तत्वदृष्टी आपल्याला विकसित करायची आहे, म्हणून अनेक झाल्यासारखं आपल्याला फक्त भासतो. वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये तो आपल्याला भासतो वेगळा वेगळा, पण वास्तविक तो एकच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. असा परमात्मा उजव्या डोळ्यात राहतो, आपण म्हणतो की तो उजव्या डोळ्यात राहतो. पण माणसाला जगाचे ज्ञान कशामुळे होते हो? जेवढी माणसे आहेत या सृष्टीमध्ये त्याला ज्ञान एकच आहे ना. ज्ञानरूपता असल्यामुळे हे ज्ञान सगळ्यांना म्हणजे दिसतं आणि दिसल्यानंतर कळतं. या उजव्या डोळ्यांनी दिसतं, असं एक शास्त्राने म्हटलेले आहे की उजव्या नेत्रामध्ये, कारण विषय उपलब्ध, डोळेच नसते तर विषयाची उपलब्धी आपल्याला झाली असती का? झाली असते. बाकीचे विषय हे असतात, पण याच्यामध्ये उपलब्धी अनेक प्रमाणात होते. म्हणून विश्व नावाचा आत्मा उजव्या नेत्रात राहतो. तो मनुष्य देहातील सर्वश्रेष्ठ घटक आहे. आपल्या शरीरातील सर्वश्रेष्ठ घटक आहे डोळा. हे तेजसाच्या बाबतीत सांगितलं. हिरण्यगर्भ, प्राज्ञ आणि प्रत्येक, आपण सगळ्यांचे झोपेचा आनंद बघितला, सगळ्यातील झोपेचा आनंद एकच आहे ना. सगळ्यांच्या झोपेचा आनंद, आणि झोप झाली की आपल्याला बरं वाटतं, सगळ्यांना शांत वाटतं. आज आहे ना माझी चांगली झोप लागली होती म्हणतो, गाढ झोप लागली होती. गाढ झोपेतला सगळ्याचा आनंद जो आहे ना हा एकच आहे. तर हा जो आनंद आहे ना, हा म्हणजे तो परमात्म्याचा आनंद होय. म्हणून ही प्रत्येक आत्मा सगळ्यामध्ये तेवढं तितकं तसंच भरलेलं आहे. ही दृष्टी आपली विकसित व्हावी, सगळीकडे या परमात्म्याच्या शिवाय दुसरं काहीही नाही, हा माझा निश्चय व्हायला पाहिजे. आणि हा निश्चय होईल ना, तर या निश्चयामध्ये सहजता येते. ही सहजता आपल्यामध्ये यावी, याच्यासाठी प्रत्येक आत्मा आपल्याला इथे सांगितलेला आहे. आता पुढचं बघू आपण की प्रत्येक आत्मा, आणि प्रत्येक आत्मानंतर नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनिते. आता हे चार काय आहे? हे चार प्रकारचे स्थूल भोग सुद्धा याच्यामध्ये सांगितलेले आहे. कुठे कुठे आहे नेत्रस्थानी, काय आहे आपण बघितलं विश्वामध्ये, तो नेत्रस्थानी, त्याच्यामुळे जगताचं विश्व आपल्याला पाहता येतं. कंठस्थानी आहे आणि सगळ्यांच्या हृदय देशी तो आहे, तो परमात्मा हृदयस्थान, सगळ्यांच्या हृदयामध्ये.
मी सर्वांच्या हृदय देशी, ती उभी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तर सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे, हे आपल्याला नक्की करायचं आहे. आणि पुढे म्हणतात की स्थूल, आता भोगाबद्दल सांगतात की स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंद भास भोग, ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. अच्छा, 4 देहांचे 4 भोग हे आपण पाहणार होतो की 4 भोग काय आहे तो. 4 भोगाच्या माध्यमातून कसं कसं आपण आनंद घेतो, तर हे 4 भोग आपण पाहू. तर जागृत, स्वप्न, सुषुप्ती या स्थानामध्ये स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ आणि आनंद पदार्थ भोज्य आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आपण बघितल्या. तर याच्यामध्ये हे सगळे जे आहे ते स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ आणि आनंद पदार्थ, आपण भोज्य आहे. पण याचा आपण, त्या भोगाचा आपण विश्व, तेजस आणि प्राज्ञा हा भोक्ता आहे, हा त्यामधील भोक्ता आहे. आणि या भोक्ता आणि भोग्य या दोन्हींनाही जो त्यांच्या त्यांच्या स्वरूपाने यथार्थपणे जाणतो, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि हे जाणून ज्ञानीपुरुष काय करतो, कोणत्याही भोगामध्ये लिप्त होत नाही. आपण ते भोग घेताना त्या भोगामध्ये लिप्त होत राहतो. कसं लिप्त होतो? रसनेच्या माध्यमातून. आपल्याला सगळ्यांना माहिती रसनेचा अनुभव. मला असंच हवं, असं मला आवडतच नाही, असंच पाहिजे म्हटल्यानंतर त्या भोगामध्ये लिप्त होतो. खाण्याच्या बाबतीत आपण लिप्त होतो. मला आहे ना एसी हवा पाहिजेच उन्हाळ्यामध्ये, एसी शिवाय मला चालतच नाही. कशाचा भोग? असे अनेक प्रकारच्या भोगामध्ये आपण गुंतून राहतो. आणि हे भोग जे आहे 3 प्रकारचे, जागृत अवस्थेमध्ये स्थूल भोग घेतो, स्वप्नामध्ये सूक्ष्म पदार्थाचा भोग घेतो आणि सुषुप्तीमध्ये आनंदाचा भोग घेतो, गाढ झोपेमध्ये. सगळ्यांना हा अनुभव आहे. सगळेजण आपण हे भोग घेत राहतो. आणि या भोग्य वस्तू असतात, ज्या वस्तूचा भोग घेतो त्या भोग्य वस्तू असतात. आणि वस्तुतः हेच एक भोग्य असून ते स्थूल, सूक्ष्म, आनंद या 3 प्रकारामध्ये विभागले गेले आहेत. हे भोग या सगळ्यांमध्ये विभाग वेगवेगळा आहे ना, त्याच्यामुळे विभागले गेलेले आहेत. पण काय आहे, त्याप्रमाणे अगदी काय होतं की यांचा भोगता सुद्धा वस्तुतः एकच आहे, पण तो विश्व, तेजस आणि प्राज्ञ या नामाने निर्देशित होतो. म्हणून तो मी आहे अशा एकत्व जीवाला, एकत्व प्रत्ययाने जीवाला अनुभव येतो. सगळ्यांना अनुभव येतो हा. म्हणजेच आपण बघितलं की जागृत मध्ये पुरुष काय करतो, मी स्वप्न पाहिलं. कशाचा भोग गेला? स्वप्नाचा भोग घेतला ना आपण. मी स्वप्न पाहिलं, असं असं स्वप्न पाहिलं, खूप छान स्वप्न होतं. म्हणजे त्या स्वप्नाचा आपण भोग घेतला ना. आणि असा भोग, मी झोपलो होतो, मी स्वप्न पाहिलं होतं. आणि आपण सतत या भोग्य वस्तूच्या अनुसंधानामध्ये असतो. कोणता ना कोणता आपले भोग सुरूच असतात आणि याच्यामधील दृष्टित्व हे समान आहे. दृष्टित्व समान आहे, पण हे तिघेही काय करतात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांचे दृष्टे आहेत. भोग घेण्याचा आनंद सगळ्यांना मिळतो, पण याच्यातला दृष्टा जो आहे ना, तो मी आहे, एकच आहे. म्हणून या उपाधीच्या मुळे आपल्याला ही 3 नामे झाली असे वाटतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही 3 नावे झाली वाटतात. कशामुळे वाटतात? हे केवळ उपाधीमुळे. उपाधी काय करते? प्रत्येकाची उपाधी, ही उपाधी वेगळी आहे, दुसऱ्या व्यक्तीची दुसरी उपाधी आहे, वेगवेगळ्या उपाध्या आहेत ना. या उपाध्यामध्ये आपण ही उपाधी आहे, या उपाध्यामध्ये आपण अडकतो. आणि
ही उपाधीमुळे एकाच आत्म्याला ही 3 नावे मिळालेली आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आत्मा एकच आहे, पण 3 नावांनी 3 माध्यमाच्या याच्यातून आपण वेगवेगळे भोग घेतो आणि याच्यामध्ये दृष्टत्व जे आहे ते समान आहे. ज्ञान जे घेतो आपण, प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला ही गोष्ट कळून घ्यावी, ही गोष्ट मला माहित असायला पाहिजे, कारण ज्ञान रूपतेने तो एकच आहे ना. तसं द्रष्टृत्व समान आहे. याप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामधले जे भोग घेतो हे तीनही भोगते स्वरूपाच्या दृष्टीने जर बघितले तर स्वरूपाच्या दृष्टीने एकच आहे. आणि असे जो जाणतो तो भोगता होय, हे जाणायला पाहिजे आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि जाणून काय करायचं आहे, हा सर्व भोगता भिन्न भिन्न असणाऱ्या भोग्य पदार्थांना व्यवस्थितपणे जाणतो. आणि जाणल्यामुळे तो काय करतो, भोग्य वस्तूंचे भोग घेऊनही त्याच्यामध्ये लिप्त होत नाही आणि बाकीचे जे आहे ते या सर्व गोष्टीमध्ये लिप्त होतात. जे ज्ञाते असतात ते लिप्त होत नाही, ते अलगद बाजूला निघतात आणि आपण भोगामध्ये एवढं रमतो असंच पाहिजे. अनेक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती याच्यामध्ये आपण रस घेऊन त्या गोष्टींमध्ये लिप्त असतो. आणि जे ज्ञानी असतात ते यापासून अलिप्त असतात. कोणत्याही भोगामध्ये असंच पाहिजे कधीच नसतं. जे आहे ते ठीक आहे, जसं आहे तसं ठीक आहे. त्याच्यामुळे ते बाकीच्या याच्यामध्ये रमतच नाही. आणि म्हणून सर्व भोग्य पदार्थ हे एकाच भोक्त्याचे भोज्य आहेत. म्हणजे सर्व भोग काय आहे, हे भोक्त्याच्या भोगाचे विषय होतात. आणि भोगता हा विषय होऊन जातो, कारण मी भोगतो ना, त्यामुळे मी विषय होऊन जातो. म्हणूनच विषयांच्या मुळे या विषयी हा लिप्त होत नाही. हा सिद्धांत आहे. विषयांच्या मुळे विषयी हा लिप्त होत नाही, हा सिद्धांतच आहे. आता हा सिद्धांत समजण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की लाकूड आहे ना. आचार्यांनी एक छान दृष्टांत दिलेला आहे की लाकूड जो आहे, आता विषयीचा जो विषय असतो, या विषयाच्या मुळे विषयी कधी वर्धन किंवा क्षय पावत नाही. जसं अग्नी आहे, अग्नी जाळण्याचा विषय काय आहे, काष्ट आहे. म्हणजे लाकूड जे आहे, लाकूड हा अग्नी विषयी आहे. लाकूड असून अग्नी हा विषयी आहे. आता अग्नी आणि काष्ट यांच्या ज्या वेळेस संयोग होतो त्यावेळेस लाकूड हळूहळू क्षय पावून जातो. लाकूडाचं अस्तित्व राहते का, नाही. तो लाकूड त्या अग्नीचा संयोगात आला की तो भस्म होतो. आणि त्यामुळे तसं का बरं हे सांगितलं, तसं विषयरूपी अग्नीमध्ये असणाऱ्या अग्नीमध्ये वृद्धिही होत नाही अथवा अग्नीमध्ये क्षय सुद्धा होत नाही. अगदी त्याप्रमाणे हे सगळे जे भोग्य पदार्थ असून विषय काय करतो, जीव हा भोगता आहे आणि जीव भोगता आहे, विषय आहे. भोगत्याने भोग घेतले की भोग क्षय पावतात, नष्ट होतात. परंतु भोगत्याने भोग घेतल्याबरोबर क्षय पावतात आणि विषयी असणाऱ्या भोगत्यामध्ये मात्र काय आहे, कोणतीही क्षय किंवा वृद्धी होतच नाही. कारण काय, तर विषयी भोगता हा भोग्य विषयापासून नित्य भिन्न स्वरूपाचा आहे. तो त्याच्यामध्ये रमत नाही, रेंगाळत नाही कोणत्याही भोगामध्ये. आणि सर्वसाधारण जीव याच्यामध्ये भोगामध्ये रमतात. पण हे भोग भोगत असताना हे आपण कोणाच्या सत्तेवर सर्व भोग भोगत आहोत, ही सत्ता जर बघितली, ही अधिष्ठान दृष्टी जर बघितली आपण, तर हे सर्व तो आत्माच्या याच्यावर हे सगळ्या गोष्टी होतात. शरीर आहे, जो
या शरीरामध्ये ते चैतन्य निघून गेलं तर प्रेत तो भोग भोगतो का हो? नाही भोगत. मग तत्वज्ञानी पुरुष हे सगळं जाणून असतात, त्याच्यामुळे जे ज्ञानी असतात ते भोगामध्ये कधीही लिप्त होत नाही. आणि आपण बाकीचे आपण सर्व भोगामध्ये लिप्त होतो. तर भोगापासून आपण अलिप्त व्हावं म्हणून समर्थांनी इथे हे सांगितलेलं आहे की स्थूल भोग, प्रवृत्त भोग, आनंद भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. या भोगातून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. आणि संत महात्मे हे सगळं जाणून असतात, त्यामुळे ते अलिप्त असतात, अस्पर्शी असतात. आणि ज्ञानी जो पुरुष असतो त्याच्यामध्ये अविकारी स्वरूपाने राहतो, कारण त्याला माहित आहे भोगामध्ये विकार आहेत, त्याच्यामुळे भोगामध्ये तो रमत नाही. हा या श्लोकाचा मुख्य अभिप्राय आहे, म्हणजे या ओवीचा, की या भोगामध्ये आपल्याला लिप्त व्हायचं नाही. अनेक प्रकारचे भोग या भौतिक जगामध्ये आहेत, तर कोणत्याही भोगामध्ये न लिप्त होता आपण त्या मध्ये अलिप्तपणे राहायला पाहिजे. त्याचं साक्षीत्व करायचं. सांगितलंय, साक्षीत्व करता करता तो साक्षी रूप होतो. ह्या सगळ्या जे भोग आहे हे एक दिन निसटणारे आहेत, जाणारे आहेत, म्हणून याच्यामध्ये आपल्याला रमायचं नाही. हे पक्क जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक ओवी पण दिलेली आहे. तैसा विषय जाता भोगिता, कधी येता कधी जाता, तो स्वरूपी तत्वतः सुखी राहील. आता विषय येतात, जातात, राहतात, पुन्हा येतात. सकाळी भाजी खाल्ली हो तर ठेवून द्या, म्हणतो मला आवडली, मी संध्याकाळी पुन्हा खाऊन घेईन. तेव्हा तृप्त झालं ना, पण नंतर पुन्हा त्याला म्हणजे तो भोग घ्यावाच वाटतो. ती भाजी आवडली म्हणून पुन्हा खावीशी वाटते. ठेवून द्या, मी आहे ना उद्या खाईल, आपण म्हणतो ना. तसं या भोगामध्ये लिप्त असल्यामुळे तर हे भोग कोणाच्या सत्तेवर आपण घेतो. म्हणून सर्व विषयांचे भोगकाली भोगून झाल्यावर कधी मिळाले कधी नाही मिळाले तरी जीवनमुक्त जो असतो ना, तो कशामध्ये मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. आणि आपली वैतागवाडी होते आपल्याला जर नाही मिळालं तर. एखादी वस्तू आपल्याला खूप आवडली आणि ती जर मिळाली नाही तर आपली वैतागवाडी सुरू होते. आणि संत महात्मे याच्यापासून अलिप्त असतात, ते कोणत्याही भोगामध्ये अडकत नाही. म्हणून पुरुष अखंड स्वरूप सुखात असतो, हे समजून असतात की हे सर्व भोग तात्पुरते आहे, भासमान आहे. याच्यामध्ये न रमता हे ज्याच्या सत्तेवर हे सगळे आहेत त्या सत्तेकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. ते अधिष्ठान दृष्टी आपल्याला विकसित करायची. म्हणून साक्षीत्व करता करता आधी ह्या सगळ्या गोष्टी जाणायचा, त्याचा निराश करायचा, साक्षीत्व करायचं आणि नंतर साक्षी रूप व्हायचं. आणि पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की पुढची ओवी आहे, अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर, ऐसा मात्र चत्वार चौदेहांच्या. आता 4 देहांच्या 4 मात्रा सांगितलेल्या आहेत. आता मात्रा कोणत्या कोणत्या? अकार, उकार, मकार, अर्धमात्रा. 4 देहांच्या 4 या मात्रा आहेत. आता अकार, उकार आणि मकार ही जी अर्धमात्रा, अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा या ओंकाराच्या मात्रा आहेत. मांडुक्य उपनिषदामध्ये पूर्ण ओंकाराचं वर्णन केलं आहे. ओंकार हा परब्रह्म स्वरूप, म्हणून ओंकाराला ओम या शब्दाने, या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ओंकार, म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थ. तर अला अत्यंत महत्व दिलेलं आहे की ओमच्या निमित्ताने परब्रह्म हे आपल्या समोर जणू काही साकार झालेलं आहे. म्हणून हे सगळं जाणून घ्यायचं आहे की या ओंकार ह्या मात्रा आहेत, अ, उ, म आणि अर्धमात्रा ह्या ओंकाराच्या मात्रा आहेत. पादही म्हटलेला आहे ना, पाद मात्रा. आता अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा याच्याबद्दल आपण सविस्तर थोडस पाहूया की
एक ओवी म्हणतात मुकुंदराज स्वामी की ओंकार अमुमकारी मात्रा तीन स्वीकारी जागृतादी पादांधरी दोन्ही तेची. म्हणून अ उम अर्धमात्रा या ओंकाराच्या असून जागृती स्वप्न सुषुप्ती असे तीन पाद आहेत. मात्रा पाद स्वरूप असून पाद मात्र स्वरूप आहे. आता याचं स्वरूप बघू आपण की त्याचं स्वरूप कसं आहे या ओंकाराचं. बुद्धी जी का मानवी तिये ते केली ऐसी दावी ऐसे अक्षरकृती धरावी ब्रह्मरूप. या ओंकाराकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं आहे आपल्याला. तर मानवी बुद्धीला हे समजेल असं. आता वास्तविक आपण एकदम कोरं आहे, समजा माझी कोरी पाटी आहे, तर काय करायचं आपल्याला की एखादी अक्षररूपी आकृती त्या परब्रह्माचं प्रतीक म्हणून ओंकार ही स्वीकारलेली व्यवस्था आहे. ओंकार शब्द आहे ना, ही स्वीकारलेली व्यवस्था आहे. आणि हा नीट आपल्याला समजावून घ्यायचा. सविस्तर एवढी मोठी उपनिषद आहे केवळ ओम वरती. आणि हा ओम आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर मांडुक्य उपनिषद निश्चित पाहावं आपण सगळ्यांनी. मुकुंदराज स्वामी म्हणतात की अभिदान जेने जाणणे अभिधेय जे का कळणे. यात अभिधेय व ओंकार येथे मानणे वाचक रूपे. वाचकाने काय करायचं हे समजून काय करायचं. अभिधेय आणि अभिधेय हे समजून घ्यायचं. म्हणजे ओंकार येथे मानणे वाचक रूपे. तर काय सांगितलेलं आहे मुकुंदराज स्वामींनी ओंकाराबद्दल ते थोडस पाहूया आपण की ज्याच्यामुळे आपल्याला शब्द कळतो. शब्द नव्हतेच, काहीच नव्हतं, कोरी पाटी. पण ह्या ओंकारामुळे हे शब्द जेवढेही शब्द आहे वर्ण व्यंजन हे कळायला लागलं आपल्याला. नाही तर कळण्याच्या भाषेत आधी काहीच नव्हतं. म्हणून हे वाचक ओंकारामुळे कळतं. हे वाचक ओंकारामुळे कळतं, त्याला अभिदान असं म्हणतात. आणि ओंकार हेच अक्षर आत्म्याचं अभिदान नाम आहे. म्हणून जे जाणल्या जाते ते वाच्य ब्रह्म. वाच्य म्हणजे ब्रह्म, त्याला अभिधेय असं म्हणतात. जे जाणल्या जाते ते अभिधेय आहे. ते जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ब्रह्माविषयी आपल्याला परब्रह्माविषयी कळून घ्यायचं आहे. येथे ओंकार वाचक आहे आणि आत्मा वाच्य आहे. म्हणून ओंकाराचे विषय ऐक्य कसं करायचं आहे. ओंकाराचं ऐक्य या विश्वामध्ये ओंकाराचं ऐक्य याच्या मध्ये अनेक मंत्र सांगितले. 9 मंत्र आहे याच्याविषयी. मग जागृतीमध्ये हळूहळू 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 आपल्याला काय क्रमाक्रमाने आपली ही दृष्टी विकसित करायचं आणि व्यापक परब्रह्माला जाणून घ्यायचं आहे. म्हणून प्रथम मात्रा रूप अकार आहे. त्याला जाणून घेण्यासाठी अकार ही मात्रा आहे आणि ही प्रथम मात्रा आहे अकार, बरं का. आणि अकार हे असल्यामुळे जो त्याच्या अशा भावनेने उपासना करतो त्याचं सर्व इच्छित प्राप्त करून देतं. तो सर्वांमध्ये पहिला असतो. हे अकाराविषयी विश्व आणि अकाराचं आता ऐक्य सांगितलेलं आहे. याचं ऐक्य काय आहे अकार जाणून घेतल्यानंतर. तर मुकुंदराज ओवी सांगतात आपल्याला. माझी वाणीची या बोला तेथे सहज समावला शब्दा शब्दी गुंफिला अंकार असे. तर अंकार वाणीने बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये या प्रत्येक शब्दामध्ये तो असून शब्दरूप तो झालेला आहे. आणि वाणीमुळे ते शब्द कळतात आपल्याला. शब्द समजण्याची व्यवस्था काय आहे. वाणी आहे. आणि जगाला आपण अस्तित्व तरी का देतो. हा ओंकार पाद असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे समजतात. शब्द समजतात. जगातल्या आपल्याला ह्या सगळ्या घटना आपण ते वाचू शकतो, लिहू शकतो, सांगू शकतो फक्त शब्दांमुळे, ओंकारमुळे. आणि हा ओंकार जो आहे हा अकार उकार मकार अर्धमात्रा त्याच्यामधला आपण अकार जो आहे हा अकाराच्या बद्दल आपण बघितलं. तो अकाराची जो उपासना करतो तो जीवनातही काय होतो अग्रपूजेचा मानी ठरतो.
अकाराच्या माध्यमातून, आणि सर्वत्र प्रसिद्ध असतो, त्याला विना कष्ट सगळं साधल्या जातं. म्हणून ओंकाराची उपासना सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. आणि स्वप्न हे काय, त्याचं स्थान असलेला तेजस अनुक्रमाने मध्यभागी असल्याने तो ओंकाराची दुसरी मात्रा आहे. आणि ही उपासना करतो तो ज्ञान रूपतेकडे वळतो. आणि उकार हा जो आहे, हा उकारावर जर धारणा केली तर साधकाला जणू ज्ञानाची पेटीच मिळून जाते. अकाराचं बघितलं, उकाराचं ज्ञान प्राप्त होतं याची जर साधना केली तर, आणि सर्व जग त्याला ज्ञानी म्हणून ओळखतो. म्हणून उकाराचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं, त्याच्याबद्दल जाणायचं, आणि हे सविस्तर जाणण्यासाठी मांडुक्य उपनिषद पाहायचं. आता हे जर सविस्तर आपण घेतलं तर यालाच आपल्याला 4-5 दिवस लागतात. तर याचं सविस्तर वर्णन मांडुक्यामध्ये केलेलं आहे, म्हणून आपण थोडक्यात घेतलं आहे. की नंतर मकार, आता हे ज्याचं स्थान आहे मकार, हे प्राज्ञ मकार असून तो ओंकाराचं तिसरं अक्षर आहे. आणि तो प्राज्ञ असून लय स्थान आहे. ज्याला हे ज्ञान होते त्यातच ते सामावलेले असल्याचं जाणतो हे. आणि हे वर्णन का बरं केलेलं आहे श्रुतीने? इथे भिन्न भिन्न या सगळ्यांचं वर्णन केलं आहे. उपासकांनी काय करायचं आहे, या सर्व कामना पूर्ण होतात, त्याच्यामुळे ज्ञान विज्ञान वर्धन होते. हे सगळं जाणायचं आहे, अकार उकार मकार जाणून घ्यायचं आहे, आणि जाणून त्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. मग ओंकाराची उपासना जर स्तुती करतो तर त्याला काय आहे, आत्मज्ञानाचा लाभ होतो. आणि आत्मज्ञानाला या सगळ्या गोष्टी जाणून ओंकाराची नीट उपासना आपल्याला करायची आहे. आणि असं ज्या वेळेस हे सगळं समजून आपण हे करू, आणि अर्धमात्रा ह्याचा सुद्धा याच्यामध्ये सविस्तर वर्णन केलं आहे मांडुक्यामध्ये. आणि टिंब म्हणजे परब्रह्म, असं ओंकाराला पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. आणि हे जाणून त्याची फलश्रुती, त्याचं फलवर्णन जे आहे तेही सांगितलेले आहे, की फलवर्णन ऐकून साधकाने ओंकाराची उपासना करायला पाहिजे. कारण पूर्ण परब्रह्माची माहिती त्याचीच मुळे होती ना, त्या शब्दांमुळे. आणि सगळ्यात आधी ओंकार हा शब्द ध्वनित झाला, आणि त्या ओंकार हे परब्रह्म स्वरूप मानलेलं आहे. म्हणून ह्याची साधकाने साधन म्हणून त्याचं साधन करून हे ओंकार नीट जाणून घ्यायचं आहे. हे परब्रह्माचं स्वरूप सविस्तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हळूहळू हे सगळं आपण जाणून घ्यायचं. आणि सर्वांच्या हृदयात राहणारा ईश्वर हा ओंकारच आहे. सगळ्यांच्या हृदयदेशी, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो राहतो. अशा सर्वव्यापी ओंकाराचा अभ्यास करणारा जो धैर्यवान असतो, तो या सुखदुःखामध्ये, या देहादी जगामध्ये न अडकता याच्यापासून काय करतो, अलिप्त होतो. आणि त्या ओंकार शब्दाची व्युत्पत्ती पाहून ते एक साधन करतो, आणि त्या परब्रह्म स्वरूपामध्ये रमण्यासाठी ही व्यवस्था ओंकाराची सांगितलेली आहे. पण हे नीट जाणून घ्यायचं आहे, आणि जाणून त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे. एवढी ही याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता पुढचं जे सांगितलेलं आहे की तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहांचे. हे जे आहे, तर आता गुणावर सांगितलेले आहे. गुणाबद्दल काय सांगितलेलं आहे हो? हे जे 3 गुण आहेत, आणि समर्थांनी एक शुद्ध सत्वगुणही सांगितलेले आहेत. तमोगुण, रजोगुण, शुद्ध सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण, हे 4 चत्वार गुण आहे. आणि हे 4 देहांचे आहेत. हे त्रिगुणात्मक शरीर आहे आपलं. पूर्ण शरीर कसं आहे, अष्टधा प्रकृतीचं बनलेलं आहे, पण 3 गुण याच्यामध्ये आहेत. आणि त्रिगुणात्मक शरीर कसं आहे, विकारी आहे. आणि विकारी शरीर असल्यामुळे त्या परब्रह्म कसं आहे, अविकारी आहे. या विकारी शरीराच्या माध्यमातून
अविकारी ब्रह्मापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि हे विकार शरीराला आहे, हे जाणायचं आहे मी अविकारी आत्मा आहे. मग जीवाला आपण दैनंदिन जे जीवन जगतो या जीवनामध्ये कशाचा विळखा आहे हो? आपल्याला या 3 गुणांचा विळखा आहे. आणि हा 3 गुणांचा विळखा आपल्याला सुटता सुटत नाही. साप कसा विळखा मारतो असं त्या माणसाला आम्ही घट्ट हे करून ठेवतो, तसं आपण या 3 गुणांनी जसं काही जखडलेलं आहोत त्याचा विळखा आपल्या याच्यावर आहे. म्हणून मी ब्रह्म आहे हे विचार आपल्याला रुजत नाही. हा 3 गुणांचा विळखा आपल्याला सैल करायचा आहे, हा जाणून घ्यायचा आहे आणि जाणून त्याची पकड ढिली करायची आहे आणि त्याच्यातून निसटायचं आहे. किती प्रयत्न करतो निसटण्यासाठी आपण? सापाने जर विळखा टाकला तर निसटण्यासाठी किती प्रयत्न करतो आपण? पण हा 3 गुणांच्या विळख्यामध्ये आपण अडकलेलो आहो हे आपलं कळत नाही. ह्याच्यातून सुटका करून घ्यावं लागणार ना. म्हणून आपल्याला काय करायचंय, हळूहळू हळूहळू या सर्व प्रवृत्ती गुणांमुळे आहे. हा 3 गुणांचा विळखा आहे. म्हणून प्रवृत्तीचं मूळ काय आहे? वासना. आणि या वासनामध्ये हे प्रवृत्ती आहे. म्हणून साधकाने काय करायचं, याच्यातून निसटायचं आहे. आणि हळूहळू निसटल्यानंतर गुणातून कसं निसटायचं, सत्वगुणातून कसं निसटायचं, तमोगुणातून कसं निसटायचं हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे 3 गुण आपल्याला अडकवतात कसे, म्हणून समर्थ म्हणतात की हे कसं पाहायचं, 3 गुणांचा कारभार कसा चालतो, त्रयस्थ पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे त्याचं साक्षीत्व करायचं आहे. आणि साक्षीत्व ज्या वेळेस करू या 3 गुणांचं, तर हळूहळू याच्यातून आपल्याला निसटता येते. म्हणून तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण जाणायचं. हे 14 चत्वार गुण आहे. आता या 3 गुणामध्ये जो आहे याचा अभ्यास जो आपल्याला करायचा आहे, कारण आपली पूर्ण मनाची घडणच याच्यातून तयार होती हो, या 3 गुणातून. आणि त्याप्रमाणे आपण वागतो. आणि हे 3 गुण कशामुळे आहे? कर्मामुळे. कर्मामुळे हा संसार आपल्याला मागे लागलेला आहे. 3 गुण आणि कर्म याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. त्याच्यामुळे त्रिगुणातीताचा आपल्या मनामध्ये विचार सुद्धा येत नाही. किती कर्म करतो, सकाळ दुपार संध्याकाळ, सत्वगुण म्हणजे वेगवेगळे आपल्या म्हणजे 24 तास आपलं म्हणजे एवढं कर्मामध्ये आपण अडकून असतो की मला अजिबात वेळ नाही हो, मरायला सुद्धा वेळ नाही म्हणतो, एवढे काम माझ्या मागे लागलेले आहे. म्हणजे किती त्या कर्माचा विळखा आहे. आणि हा विळखा कसा आपल्याला घेरून राहतो, त्रिगुणातीत झाल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान होणे नाही. हे चित्त काय करायचं आहे, या 3 गुणाच्या याच्यातून बाजूला सारायचं आहे आणि त्रिगुणातीत व्हायचं आहे. त्याच्याशिवाय मोक्ष नाही. आणि अत्यंत महत्वाचे हे 3 गुण आहेत. तर आणि 4था गुण आहे शुद्ध सत्वगुण, तेही आपण सविस्तर पाहणार आहोत. या 3 गुणामध्ये वावरत असल्यामुळे शुद्ध स्वरूप म्हणजे शुद्ध सत्वगुण जे आहे तिकडे आपलं लक्षच राहत नाही, याच्यामध्येच अडकून पडतो. पण याच्या व्यतिरिक्त शुद्ध सत्वगुण आहे याचा विचार करत नाही, हाही विचार नसतो. पण जर गुणातीत व्हायचं असेल तर या त्रिगुणांच्या सगळ्यांचा विचार करून, 4 गुण हे जे आहेत शुद्ध सत्वगुण सहित, याचाही विचार आपल्याला करायचा आहे. याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, गुणातीत होता येत नाही. आणि एक एक गुण आपल्याला कसं म्हणजे अडकवतो हे आपण सविस्तर पाहूया. रजोगुण म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे आपल्याला कसे अडकवतात. तर आपण पाहतो की रजोगुण ज्या वेळेस, रजोगुण एक नाही कोणताही गुण आपल्यामध्ये वर असतो, कधी सत्वगुण असतो त्यावेळेस रजोगुण आणि दबोगुण खाली दबलेले असतात, तमोगुण. आणि ज्या वेळेस तमोगुण वर असतो
त्यावेळेस बाकीचे 2 गुण दबलेले असतात खाली. तर कोणत्या ना कोणत्या गुणाचा प्रभाव आपल्या चित्तावर असतोच, म्हणजे अंतःकरणावर असतो. आणि त्या गुणांच्या प्रभावामुळे आपण गुणातीताचा विचारच करत नाही. म्हणून रजोगुण उठे चित्ती तेव्हा अभिलाषू पावे स्थिती, मग इंद्रिये पर्वतिती विषय उदेस. म्हणजे चित्ताला रजोगुणाची ज्या वेळेस प्रेरणा असते ना, त्यावेळेस चित्ताला लोभ असते. रजोगुणवर असेल तर लोभ आणि आसक्ती असते. आपण अडकून जातो आणि मग इंद्रिय ते काय करतात, ते विषय मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारण अडकल्यामुळे. तर रजोगुण कशामध्ये अडकतो आपल्याला? लोभ आणि आसक्तीमध्ये. तमोगुण कशामध्ये अडकवतो? तर आळस आणि निद्रा याच्यामध्ये अडकवतो. आणि सत्वगुण सुद्धा आपल्याला अडकवतो ज्ञान आणि सुखामध्ये. तर हे 3 गुण आपल्याला जाणायचे आहेत. 3 गुणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात कसं कसे आपण कार्य करतो, हे आपल्याला कसे अडकवतात आणि याच्यातून आपल्याला निसटायचं कसं. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि एकेकाचं बंधन आहे हो, आणि हे बंधन आहे आपल्याला वाटत नाही. आपण याच्यामध्ये सहजगत्या राहतो आणि सहजगत्या राहत असल्यामुळे त्याच्यातला तो नेमका विचारच करायला आपल्याला वेळ नसतो. आणि हे अडकवतात हे आधी माहिती असलं तर त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न करू. पण हे अडकवतात हे माहीतच नाही तर मग कसं काय होणार आहे? म्हणून 3 गुणांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? आपली सगळी प्रवृत्ती, आचार, विचार या गुणाच्याच माध्यमातून होतो. गुणाच्या माध्यमातून आपले विचार, आपला आचार, आपला उच्चार, आपली देहबोली, परस्पर संबंध काय असतात, हे या 3 गुणावर असतात. आणि हे आपल्या 3 गुणावर अवलंबून असतात. पण आपल्याला वाटते का तो कोणत्या कशा प्रकारे उच्चार करतो समोरची व्यक्ती, ती कशा प्रकारे बोलते, त्याची देहबोली कशी आहे, त्याची प्रवृत्ती कशी आहे, हे कशामुळे जाणले जाते हो? हे या 3 गुणांमुळे जाणले जाते. आणि हे 3 गुणांमुळे जाणले जाते हे आपल्याला माहिती नसते काय आहे ते. ज्यावेळेस शास्त्र आपल्याला शिकवते की ही आपली गुणांमुळे या सगळ्या गोष्टी घडतात, आचार, विचार, उच्चार, आणि याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून गुण नष्ट होत नाही, वर खाली होतात, कमी जास्त होतात, पण ते नष्ट होत नाही. आणि सर्व जग हे त्रिगुणात्मकांनी भरलेलं आहे. संपूर्ण जगतामध्ये हे 3 गुण कसे खेळवतात, कसे आपल्याला नाचवतात आणि आपण त्या गुणांच्या मागे कसं राहतो, हे सविस्तर आपण उद्याच्या सत्संगामध्ये पाहूया. आज आपल्या चिंतनाला विराम देऊया. त्यापूर्वी आपण नामस्मरण करूया. रामकृष्ण हरी. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? दादा घेऊ? हो, घ्या. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला काही शंका असेल तर त्यांनी विचाराव्यात किंवा समूहावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही विनंती. पुढील निर्माण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.